काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चंद्रपूरमधील दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची फोनवरून समजूत काढलेली आहे। चंद्रपूरमधला वाद आता दिल्लीत मिटण्याची शक्यता वर्तवली जाते। दोन्ही नेते म्हणजे प्रतिभा दानोरकर आणि विजय वडेट्टीवार या दोघांनीही सामंजस्याची भूमिका घ्यावी, अन्यथा दोन्ही नेत्यांना दिल्लीत पाचारण केलं जाईल अशी भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर प्रतिभा दानोरकर आणि विजय वडेट्टीवार हे चंद्रपूरमधले काँग्रेसचे दोन महत्त्वाचे नेते आहेत। चंद्रपूरला महापौर बसवण्यासंदर्भात सध्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। काँग्रेसला तिकडे जास्त जागा मिळालेल्या आहेत आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेसचाच महापौर होईल असा विश्वास काँग्रेसकडून व्यक्त केला जातोय। पण त्यासोबतच चंद्रपूरमधल्या काँग्रेसमधल्या दोन नेत्यांची अंतर्गत गटबाजी अंतर्गत वाद हे समोर आलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी केलेली आहे। दोन्ही नेत्यांशी फोनवरून संवाद साधलेला आहे आणि हा वाद शमवण्यास सांगितलेला आहे। जर वाद शमला नाही तर दोघांना दिल्लीला पाचारण केलं जाईल अशी माहिती मिळते। डॉक्टर संजय महाजन आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। संजय, या दोन नेत्यांमधला वाद शमवण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमकं काय केलंय आणि या दोन्ही नेत्यांना कितपत शक्यता दिल्लीला बोलवलं जाऊ शकते याची? प्रज्ञा, नक्कीच आपण बघितलंय की चंद्रपूरमधील महानगरपालिका निवडणुकीनंतर दोन नेत्यांमध्ये वाद उफाळून आलेला आहे आणि हा शमवण्यासाठी आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ऍक्टिव्ह झाले आहेत। थोड्याच वेळापूर्वी त्यांनी या दोन्ही फोनवरून संवाद साधला आणि त्या समजूत काढली। ऐकलं नाही तर वाद हा दिल्लीपर्यंत आणि दिल्ली येथे या दोन हा वाद मिटवण्याचे प्रयत्न होतील असे हर्षवर्धन सपकाळ यांनी थोड्या आपल्याला एबीपी माझाला सांगितलंय। त्यामुळे आता या दोन नेत्याच्या चंद्रपूरमधील दोन नेत्यांचा वाद हा दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। मात्र तत्पूर्वी या दोन्ही नेत्यांची समजूत आता हर्षवर्धन सपकाळ यांनी काढली आहे। प्रज्ञा, ठीक आहे संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।